मे 2026. मीन राशींसाठी हा महिना साधा नाही. हा कर्मांचा हिशोब आणि भाग्याचा विस्फोट असणारा महिना आहे. कारण तुमच्या कुंडलीत एकाच वेळी 3 मोठे ट्रिगर ॲक्टिवेट झालेत. शनी 7.5चा सेकंड फेज, मंगल आणि शनी फर्स्ट हाऊसमध्ये आणि राहू 12व्या घरात. याचा अर्थ काय माहितीये का? शरीर थकलेलं, मन अस्थिर, पण आतून काहीतरी मोठं घडणार आहे. 11 मे पर्यंत तुमचं डोकं जड होईल, गुस्सा वाढेल आणि अनेक वेळा तुम्हाला वाटेल, मी काय करतोय? पण 11 मे नंतर भाग्य अचानक टर्न घेणार आहे. आणि शेवटी मी सांगणार आहे की कोणता उपाय तुमचं नशीब अनलॉक करेल आणि कोणती चूक तुमचं सगळं बिघडवू शकते. म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी तुमचं आरोग्य. बृहस्पती 4थ्या घरात आहे, म्हणजे बेसिक हेल्थ स्टेबल आहे. पण प्रॉब्लेम कुठे आहे माहीत आहे? फर्स्ट हाऊसमध्ये शनी प्लस मंगळ. हा योग म्हणजे अंतर्गत तणाव प्लस बाह्य आक्रमकता. डोकं जड होणं, थकवा, चिडचिड, पेशन्स संपणं, हे सगळं 11 मे आधी पीकवर जाणार आहे. आणि जर तुमच्या कुंडलीत शनी कमजोर असेल तर 7.5 तुमच्याकडून कर्मांचा हिशोब घेणार आहे. पंचम भावात चंद्राची एनर्जी, कधी फुल मोटिवेशन, कधी झिरो फोकस. एक दिवस फुल स्टडी, दुसऱ्या दिवशी काहीच नाही. हे तुमच्यासोबत होतंय का? कॉमेंट करा. पण इथे एक गोल्डन पॉइंट आहे. 2 जून नंतर बृहस्पती पंचमात एक्झॉल्ट होणार. म्हणजे ॲडमिशन, एक्झाम, करिअर डिसिजन 2 जून नंतर घ्या. जॅकपॉट चान्सेस. मे महिना 60-70% सपोर्ट देतो, पण पेशन्स लागणार. आता सर्वात सेन्सिटिव्ह भाग, प्रेम आणि नातेसंबंध. फर्स्ट हाऊसमध्ये शनी प्लस मंगळ इज इक्वल टू इगो क्लॅश, डॉमिनन्स, अननेसेसरी आर्ग्युमेंट्स. तुम्हाला वाटेल मी बरोबर आहे, पण पार्टनरला हवंय अंडरस्टँडिंग, कामनेस, इमोशनल सपोर्ट. आणि इथेच मिसमॅच होणार आहे, खास करून 11 मे आधी. 7th लॉर्ड बुध सूर्यसोबत दुसऱ्या घरात. बुध आदित्य योग तयार होतोय. पार्टनरचा सपोर्ट मिळेल, फॅमिली बॉन्डिंग इम्प्रूव्ह होईल. पण मिड मे नंतर मिसअंडरस्टँडिंग येऊ शकते. का? गुरु प्लस बुध 2-12 रिलेशन, कम्युनिकेशन गॅप, इगो ट्रिगर. पण ओव्हरऑल 70-80% मॅरेज स्टेबल आहे. आता सर्वात इम्पॉर्टंट भाग, भाग्य, करिअर आणि पैसा. 11 मे नंतर मंगल दुसऱ्या घरात, स्वतःच्या राशीत. हा गेम चेंजर ट्रान्झिट आहे. पैसा, इन्व्हेस्टमेंट, प्रॉपर्टी, डिसिजन मेकिंग सगळं सडनली इम्प्रूव्ह होईल. भाग्य लिटरली ॲक्टिवेट होणार आहे. शनी फर्स्ट हाऊसमध्ये, 10th हाऊसवर दृष्टी. रिस्पॉन्सिबिलिटी वाढलीय, कामाचा लोड वाढलाय, प्रेशर आहे. आणि कदाचित जॉब चेंज, रोल चेंज, इंटर्नल शिफ्ट हे मागच्या 1-1.5 वर्षात झालंय. हे खरं असेल तर कॉमेंट करा. राहू 12व्यामध्ये. रात्री ओव्हर थिंकिंग, नेगेटिव्ह थॉट्स, अँझायटी, झोपताना ब्रेन ओव्हर ॲक्टिव्ह. ही मोठी हिडन प्रॉब्लेम आहे. जर तुम्हाला हा महिना स्मूथ करायचा असेल तर हे 4 उपाय करा. शनी मंत्र, चंद्र मंत्र, हनुमान चालिसा, सूर्याला पाणी अर्पण अधिक गौसेवा. हा महिना तुम्हाला तोडणार नाही, तुम्हाला तयार करणार आहे. 11 मे आधी संयम ठेवा, 11 मे नंतर उड्डाण घ्या. आणि लक्षात ठेवा, तुमचं भाग्य बदलायला सुरुवात झालीय. दिवसभरात अनुभव आला तर या भविष्याची आठवण ठेवा आणि सबस्क्राईब करा. तर एकदा लक्षात ठेवा, 11 मे आधी तुमची परीक्षा आहे आणि 11 मे नंतर तुमचं भाग्य उघडणार आहे. हा काळ तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर तुम्हाला पुढच्या लेवलसाठी तयार करण्यासाठी आहे. आणि जून महिन्यात बृहस्पती पंचमात येताच तुमच्या आयुष्यात अजून मोठा बदल होणार आहे. तोपर्यंत संयम ठेवा आणि जे अनुभव येतील ते इथे कमेंट करा.